नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण गादीचे कवर कसे कट करतात हे बघितले होते। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। अगोदर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। इथे तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने दाखवते अशी स्टिचिंग आपल्याला करायची आहे। पण ही स्टिचिंग करत असताना मैत्रिणींनो माझ्यासोबत एक वाईट घटना घडली, ती मी तुम्हाला व्हिडिओ दरम्यान सांगणारच आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता जो अगोदरचा साईड पीस आपण कट केलेला आहे तो आपण जॉईंट करणार आहोत। त्यानंतर हे जी ओपनिंग असते कवरची ती आपण फोल्ड करणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता हा साईड पीस मी जॉईंट करण्यासाठी घेतलेला आहे, पण स्टिच जी आहे, टीप जी आहे ती अजिबातच फास्ट होत नव्हती, कापड पुढे सरकत नव्हते। मला वाटले मशीनच्या टीपचा काही प्रॉब्लेम आहे, पण तसं काही नव्हते। आणि मी कितीही कापड ओढत होते तरी देखील टीप येतच नव्हते, कापड पुढे जातच नव्हते। मग असे करता करता फूट तुटला आणि हीच वाईट घटना होती की मशीनचा फूट तुटला। एकदा का मशीनचे ओरिजिनल पार्ट तुटले किंवा खराब झाले तर तुम्ही किती पैसे दिले तरी तसे ओरिजिनल पार्ट तुम्हाला मिळत नाही, आणि त्यामुळे माझा मूड फार ऑफ झालेला होता। त्यानंतर मी पिकोचा फूट अटॅच केला, मग मात्र टीप व्यवस्थित येत होती आणि कपडा व्यवस्थित पुढे सरकत होता। मग इथे मी साईड पॅनल जो होता तो अटॅच करून घेतला, आणि त्यानंतर जी मी तुम्हाला आधी दाखवले तसे गादीची जी ओपनिंग असते, कवरची जी ओपनिंग असते जिथून आपण गादीमध्ये टाकतो ते या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेले आहे। इथे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डबल स्टिच देऊ शकतात, म्हणजे एक वरच्या साईडला आणि खालच्या साईडला, पण मला तशी गरज वाटली नाही, त्यामुळे मी इथे सिंगल टिप दिलेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी या पद्धतीने गादीच्या कवरच्या दोन्ही साईडच्या ओपनिंग्स फोल्ड करून घेतलेल्या आहेत। ओपनिंग्स फोल्ड झाल्यानंतर आता आपल्याला कवरचे दोनही पार्ट जॉईंट करायचे आहे। त्याकरता मी सुरुवातीला स्टिच टीप जी आहे ती लॉक करून घेतलेली आहे, आणि आता दोनही पार्ट जॉईंट करते आहे। हे पार्ट जॉईंट करताना टीपची जी लेंथ असेल ती तुम्ही, टाक्याची जी लेंथ असेल ती तुम्ही कमी ठेवा, आणि त्यानंतर इथे डबल स्टिच देणं अपेक्षित आहे। यामुळे तुमचं जे कवर असेल ते स्ट्रॉंग बनेल, लवकर उसवणार नाही। दोनही पार्ट अटॅच केल्यानंतर आता आपण नॉट्स कट करणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक 2.5 इंच रुंदीचे आणि 80 सेंटीमीटर लांबीचे कापड मी कट केलेले आहेत। नॉट्सची संख्या तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता। इथे मी 4 नॉट्स अटॅच करणार आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 6 देखील करू शकता। या नॉट्सला मी एकच स्टिच देते आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दोन्ही साईडने स्टिच देऊ शकता, त्याने फिनिशिंग जास्त छान दिसते। इथे मी 4 नॉट्स कट केलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तुम्हाला जर नॉट्स लावायच्या नसतील कवरला तर एक वेगळी मेथड आहे ज्याने कवर स्टिच केले जाते। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याची मेथड देखील तुमच्याशी शेअर करेन। इथे आता आपल्याला नॉट्स अटॅच करायचं आहे, पण त्याची पार्टिंग करणं फार महत्त्वाचं आहे। तर मी आधी जे कवर आहे त्याला हाफ फोल्ड केले, त्यानंतर 4 फोल्ड केले आणि एक नॉर्मल मार्किंग करून घेतल्या। त्यानंतर या मार्किंग्स मी डार्क करते आहे, यामुळे नॉट्स अगदी परफेक्ट डिस्टन्सवरती बसतात, मागे पुढे त्यांचं अंतर होत नाही। ह्या पद्धतीने आपल्याला नॉट्स अटॅच करायच्या आहे। त्यानंतर गादी बॉक्सची असल्यामुळे मला तिथे बॉक्स क्रिएट करायचा होता, पण तो एकाच साईडला होणार आहे। त्याकरता गादीची उंची आपण मेजर केलेली होती ती होती 11 सेंटीमीटर। मग मी 11 सेंटीमीटरवरती मार्क केलेली आहे, ही बंद बाजू आहे कवरची, आणि तिथे मी 11 सेंटीमीटरवरती एक डबल स्टिच टाकून घेतलेली आहे, आणि हा जो भाग आहे हा बॉक्स क्रिएट करणार आहे, आणि तो मी या स्टिच टाकल्यानंतर कट केलेला आहे। असेच मी दुसऱ्या बाजूला देखील केलेले आहे। यानंतर आता आपण नॉट्स अटॅच करणार आहोत। नॉट अटॅच करणं हे तुमच्या मनाने कसे स्टिच द्यायचे तुम्ही ते देऊ शकता। इथे मी एक स्क्वेअर क्रिएट करून त्याच्यामध्ये असं क्रॉस करते आहे, त्यामुळे मला वेळ लागतो। तुम्हाला हवे तसे तुम्ही देऊ शकता। याने काय होते, नॉट फार स्ट्रॉंगली अटॅच होते, ओढल्याने ती निघून येत नाही। 4ही नॉट मी याच पद्धतीने कवरला अटॅच केल्या। इथे कवर पूर्ण झालेले आहे, हे आपण गादीला घातलेले बघू शकता, किती फिनिशिंगने कवर गादीला बसलेले आहे। मैत्रिणींनो, तुमचा सपोर्ट माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर। थँक्स फॉर वॉचिंग।